हॅलो हाय नमस्ते, मी अंकिता आणि आपलं मनापासून स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत सुट्टीवरून परत आल्यानंतर आपलं घर कसं आवरायचं जेणेकरून घरात वस्तूंचा पसारा होणार नाही, या व्यतिरिक्त सुट्टीला जाताना आपल्या घरात जर भरपूर झाडे असतील तर त्याची काळजी कशी करायची। कारण प्रत्येकालाच प्रश्न पडतो की भरपूर दिवसासाठी सुट्टीला बाहेर गेलं तर झाडांना पाणी कोण घालणार। तर यासाठी मी तुमच्यासोबत एक मस्त ट्रिक शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तर माझे जे रेग्युलर व्ह्यूअर्स आहेत त्यांना माहीतच असेल की आम्ही महाराष्ट्रात 20 दिवसासाठी आलो होतो, सासरी आणि माहेरी। त्यामुळे माझ्याकडे भरपूर झाडे आहेत, तर त्यांची काळजी कशी घ्यायची, एवढे दिवस झाडांना पाणी जर दिलं नाही तर झाडे मरणार, हा खूप मोठा आमच्यासमोर प्रश्न होता। तर आल्यानंतर बघू शकता माझी झाडे किती टवटवीत आहे, एकही झाडे मेलेली नाही, सगळी झाडे हिरवीगार आहे आणि आम्ही महाराष्ट्रात बसून या झाडांना पाणी दिलेलं आहे। चला तर तुम्हाला समजावून सांगते की आम्ही इथे कुठला जुगाड केला आहे। तर इथे एक झेब्रोनिकचा जो प्लग असतो तो तुम्हाला ऑनलाइन मिळून जाईल। हा ऑनलाइन आम्ही एक प्लग मागवला आणि त्यानंतर आम्ही इलेक्ट्रिशियनच्या थ्रू हे एक टेक्नॉलॉजी तयार केलेली आहे। तर इथे एक आम्ही प्लास्टिकचा डब्बा घेतलेला आहे, या प्लास्टिकच्या डब्यामध्ये आम्ही काही इन्स्ट्रुमेंट वापरलेले आहे। त्यानंतर हा जो डब्बा आहे, जो आपला पाण्याचा पाईप असतो ना प्लास्टिकचा, त्या पाईपच्या थ्रू या फाउंटेनला जोडलेला आहे। तर ह्या सगळ्या वस्तू आम्ही ऑनलाइनच विकत घेतल्या आणि इलेक्ट्रिशियनच्या थ्रू यामध्ये वायरिंग कनेक्ट करून घेतली। तर आतल्या साईडला बघू शकता एक मोटर आम्ही अटॅच केलेली आहे। ही मोटर वॉशिंग मशीनमध्ये जी मोटर असते ना ऑटोमॅटिक, त्या प्रकारची एक मोटर आहे आणि वायरिंगच्या थ्रू आणि त्याला एक आम्ही प्लास्टिकचा पाईप जोडलेला आहे। हे घरचाच प्लास्टिकचा डब्बा होता आणि इलेक्ट्रिशियनच्या थ्रू हे सगळं काम आम्ही केलेलं आहे। जर तुम्हाला आयडिया आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ इलेक्ट्रिशियनला दाखवून ही आयडिया ट्राय करू शकता। त्यानंतर जो आपण वायफाय झेब्रोनिकचा प्लग घेतला ना, तर त्याचा ॲप आपल्याला प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचा आहे आणि या ॲपच्या थ्रू आपण जगात कुठल्याही ठिकाणी बसून मोबाईलवरून आपल्या झाडांना पाणी देऊ शकतो। तर फक्त तुम्हाला झाडांच्या मधामध्ये अशी अरेंजमेंट करून ठेवायची आहे। तर मी काय केलं की घरातली जेवढीही झाडे होती ते एकाच ठिकाणी बाल्कनीमध्ये आणून ठेवलेली आहे आणि मधामध्ये जो फाउंटेन होता तो ठेवलेला आहे। आता तुम्ही या वायफायच्या थ्रू जगामध्ये कुठेही बसून फक्त या बटनवर क्लिक करायचं आहे। तर ही सर्कल बटन पाहू शकता, मी क्लिक केली आणि फाउंटेन सुरू झालेला आहे। तर रोज आम्ही 5-10 मिनिट हे फाउंटेन चालू ठेवायचे आणि या बटनवरच क्लिक केलं की हे फाउंटेन बंद होतं। तर अशा प्रकारेच आम्ही 20 दिवस आमच्या झाडांना पाणी दिलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता झाडे किती टवटवीत आहे। बरेच जणांना झाडांना पाणी घालायला वेळ राहत नाही, त्यामुळे ते झाडे लावत नाही। तर अशा प्रकारे तुम्ही ही टेक्नॉलॉजी यूज करून आपल्या झाडांना पाणी देऊ शकता। तर हा जुगाड बनवण्यासाठी आम्हाला जवळजवळ 1000 रुपयाचा खर्च आलेला आहे। तुम्हाला ही टेक्नॉलॉजी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्हीही प्लांट लवर असेल आणि तुम्हाला ही झाडे लावायला आवडत असेल तर तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करू शकता। नाहीतर आजकाल मार्केटमध्ये वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज देखील उपलब्ध आहे, जसं ड्रीप इरिगेशन, तर ती देखील ट्रिक तुम्ही ट्राय करू शकता। सुट्ट्या तर एन्जॉय करायला प्रत्येकालाच आवडतात, पण जेव्हा आपण सुट्टीवरून परत येतो ना तर आपल्या घरात भरपूरशी क्लिनिंग आपल्याला करावी लागते। खूप जास्त घरात धूळ जमा झालेली असते। या व्यतिरिक्त आपण जे वापरलेले कपडे आहेत ते देखील आपल्याला वॉश करायचे असतात। बरेचदा आपण काय करतो की जिकडे तिकडे वस्तू पसरवून ठेवतो, त्यामुळे कामाचा कंटाळवाणा येतो। तर आज मी तुझ्यासोबत काही टिप्स अँड ट्रिक्स शेअर करणार आहे, त्या जर तुम्ही वापरल्या तर घरात वस्तूंचा पसारा होणार नाही। तर तुम्ही बघू शकता, पहिले मी काय केलं की जेवढेही बाल्कनीमध्ये बाहेर ठेवलेली झाडे होती ती जिथल्या तिथे ठेवलेली आहे। त्या व्यतिरिक्त माझ्या घरातली काही झाडे पाण्यातच मी लावलेली आहे। तर बघू शकता 20 दिवसानंतर देखील ती अगदी टवटवीत आहे, हिरवीगार आहे। इथे काही मी मनी प्लांटची कटिंग लावून गेले होते, तर त्याला देखील रूट्स आलेले आहे। तर आपल्याला फक्त त्यामधलं पाणी चेंज करायचं आहे। या व्यतिरिक्त काही पाने पिवळी पडलेली असेल तर ती आपल्याला चेंज करायची आहे। तर किचनमध्ये देखील मी भरपूरशी झाडे लावलेली आहे, जे माझे रेग्युलर व्ह्यूअर्स आहे त्यांना माहितीच असेल। तर बघू शकता अगदी झाडे नव्यासारखीच आहे, फक्त इथे आपल्याला पाणी चेंज करायचं आहे। इथे आपल्याला गावावरून आल्या कामाला लागायचं नाही आहे। तर आम्ही आदल्या दिवशी आलो होतो, संध्याकाळी पोहोचलो 5ला। तर आम्ही त्या दिवशी मी कुठलंही काम केलं नाही, फक्त झाडे कशी आहे हेच बघितलं आणि त्या दिवशी मी फक्त आराम केला आणि दुसऱ्या दिवशी आंघोळीच्या पहिले मी या सगळ्या कामाला लागले। घरातली सर्व झाडे एवढ्या दिवस बाल्कनीमध्ये ठेवल्यामुळे बाल्कनीमध्ये खूप जास्त पसारा झालेला होता। आता मी घरातली क्लिनिंग करत होते, त्यामुळे ही बाल्कनी एका साईडला बाबांनी आवरून ठेवली। तर आता बघू शकता बाल्कनी ही व्यवस्थित स्वच्छ झालेली आहे।
तर जातानाच मी माझा जो बेड होता तो अशा प्रकारे एका जुन्या बेडशीटने कव्हर करून ठेवला होता, जेणेकरून आल्यावर आराम करता येईल। तर फक्त आल्या आम्ही संध्याकाळी सगळ्यांनी आंघोळ केली आणि मस्त असा बेड तयारच होता। तर आपण अशा प्रकारे जर तयारी करून गेली तर आपल्याला आल्यावर कामाचा कंटाळाही येत नाही आणि व्यवस्थित आरामही होतो। आणि मी तुम्हाला सजेस्ट करेल, तुम्ही कुठूनही प्रवासातून आला की आल्यावर आराम करा आणि दुसऱ्या दिवशीच कामाला लागा। दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठून आंघोळ न करता पहिले व्यवस्थित पूर्ण रूम झाडून घेतला, त्यानंतर फरशी पुसून घेतली। तुम्ही बघू शकता 20 दिवसामध्ये घरामध्ये एवढी धूळ जमा झाली होती ना, सगळीकडे जाळ्या देखील जमा झाल्या होत्या। पण आदल्या दिवशी आराम केल्यामुळे दुसऱ्या दिवशी खूप जास्त एनर्जेटिक वाटत होतं व काम करायचा कंटाळाही येत नव्हता। प्रवासातून आल्यानंतर आपल्या घरात खूप वस्तूंचा पसारा असतो, जसा झाला आपल्या सूटकेस, कपड्यांचा पसारा। जर आपण बाहेरून काही विकत आणलं असेल तर त्यांचा पसारा, तर सर्वात प्रथम मी ते आवरून घेतलं। तर इथे मी काय केलं की बेडवर जुनी बेडशीट टाकलेली आहे, कारण बाहेरून ज्या सूटकेस होत्या त्या वापरलेल्या होत्या। तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे की वापरलेले कपडे अलग ठेवायचे आहे। ज्या किट आहे, मेकअप किट आहे किंवा टूथब्रशची किट आहे ती वेगळी ठेवायची आहे आणि जे वॉश करायचे कपडे आहे ते वेगळे ठेवायचे आहे। तर सगळे कपडे मी वेगवेगळे काढून घेतले। तर आम्ही सुट्ट्याला जाताना 2 मोठमोठ्या बॅग नेल्या होत्या आणि पहिलेच काळजी घेतली होती की वॉश केलेले कपडे ब्राऊन बॅगमध्ये ठेवायचे आणि जे धुवायचे कपडे होते ती आम्ही पर्पल बॅगमध्ये ठेवलेले होते। तर मी काय केलं की आल्या ज्या वस्तू जिथे ठेवायचे आहे त्या तिथेच ठेवल्या। आता मेकअपची किट वगैरे मी डायरेक्टलीच अलमारीमध्ये ठेवलेली आहे, त्यातलं मेकअपचं सामान मी अजूनही डब्यात टाकलेलं नाही। आणि त्यानंतर वॉश करायचे कपडे लॉन्ड्री बॅगमध्ये टाकले, पण कपडे एवढे होते की ते कपडे मला काही पिशवीत भरावे लागले। बरेचदा आपण काय करतो की जे वॉश करणारे कपडे असतात ना ते डायरेक्टली अलमारीमध्ये ठेवून देतो आणि मग वॉश करायचे विसरून जातो, त्यामुळे अलमारीतही पसारा होतो। या व्यतिरिक्त आपल्याला त्या कपड्याची कधी गरज पडली तर ते वॉश केलेले मिळत नाही। त्याचप्रमाणे ऊनही निघाली होती, तर मी जे गरजेचे कपडे होते ते वॉशिंग मशीनमध्ये लावून घेतले, जेणेकरून ते सुकून जाणार। आणि ज्या चपला प्रवासात नेल्या होत्या त्या देखील आपल्याला जागच्या जागी ठेवायच्या होत्या। ज्या यूज केलेल्या चप्पल होत्या त्या मी बाहेर ठेवलेल्या आहे, जेणेकरून घरात धूळ पसरणार नाही। आणि ज्या मी वापरल्या नाही, ज्यामध्ये जास्त धूळ नाही, त्या मी अलमारीमध्ये ठेवलेल्या आहे। त्यानंतर ज्या आपल्या बॅग्स आहे प्रवासात वापरलेल्या त्या देखील आपल्याला ओल्या कपड्यांनी व्यवस्थित पुसून घ्यायचे आहे। तर इथे मी काही बॅकपॅक्स पण नेले होते, पण ते खराब झाले नसल्यामुळे मी फक्त खाली करून त्यांना अलमारीमध्ये जागच्या जागी ठेवून दिलं, जेणेकरून त्याचा घरात पसारा दिसणार नाही। आणि जे या बॅग्स होत्या ना त्या ट्रॅव्हलिंगमध्ये खूप जास्त खराब झाल्या होत्या, कारण आम्ही ट्रेनचाही प्रवास केला, बसचाही प्रवास केला। कारण आमचा प्रवासही तुम्ही समजू शकता खूप दूरचा असतो, जवळजवळ 2 दिवसाचा प्रवास असतो। आणि मग या बॅगा व्यवस्थित सुकल्या की संध्याकाळी आपल्याला त्या जागच्या जागेवर नेऊन ठेवून द्यायचे आहे। आता मेन काम तर आटोपलं होतं। या व्यतिरिक्त किचनसाठी जे सामान मी बाहेरून आणले होतं ते देखील मी पसारा करून न ठेवता अशा प्रकारे पिशवीमध्ये भरून ठेवलं आणि किचनमध्ये नेऊन ठेवलं। जेव्हा मला वेळ मिळेल ते सामान मी लावणार आहे, जेणेकरून त्या सामानाचा घरभर पसारा होणार नाही। भरपूर दिवसासाठी बाहेर गेलं तर किचनमध्येही खूप जास्त डस्ट बसलेली असते। तर इथे आपल्याला आल्या दिवशी जास्त क्लिनिंग करायची गरज नाही, फक्त मी ओल्या कपड्याने ओटा पुसून घेतला, कारण तिथे आपल्याला चहा पाणी किंवा स्वयंपाक करायचा असतो। आणि दुसऱ्या दिवशी मी क्लिनिंगला लागले, तर इथे ज्या वस्तू वॉश करायच्या होत्या त्या व्यवस्थित मी वॉश करून घेतल्या आणि ज्या वस्तू मला ओल्या कपड्याने पुसता येईल त्या वस्तू मी सोल्युशन वापरून व्यवस्थित स्प्रे करून ओल्या कपड्याने पुसून घेतल्या। तर ही आलू कांद्याची रॅक होती ती खूप जास्त खराब झाली होती, त्यामुळे मी ही वॉश करून घेतली। या व्यतिरिक्त किचनमध्ये मी काही वस्तू जातानाच वॉश करून गेले होते, जसं पाण्याचा माठ। तर इथे पाण्याचा माठ व्यवस्थित सुकलेला होता, तर मी पुढच्या वर्षीसाठी प्लॅस्टिकमध्ये अशा प्रकारे जो माठ आहे ना व्यवस्थित पॅक करून ठेवला, जेणेकरून त्यावर धूळ बसणार नाही। त्यानंतर ज्या काही एक्स्ट्रा वस्तू होत्या त्या देखील मी व्यवस्थित पुसून या अलमारीमध्ये ठेवून दिले, त्यामुळे किचनमधलं बरेपैकी काम कमी झालं होतं। त्यानंतर मी फ्रीज क्लीन करून घेतला। जातानाच 20 दिवसासाठी जायचे असल्यामुळे मी फ्रीज क्लीन करूनच गेले होते, पण फ्रीजमधलं जे एक शेल्फ आहे त्यावर मॅट टाकलेली नसल्यामुळे त्यामध्ये खूप जास्त लेअर जमा झाली होती। फक्त मी तो शेल्फ काढून व्यवस्थित वॉश करून घेतला, बाकी जो माझा फ्रीज आहे तो क्लीनच होता। जाताना फ्रीज बंद न करता गेल्यामुळे फ्रीजमध्ये वासही नव्हता, तर मला जास्त फ्रीजही क्लीन करावं लागलं नाही। म्हणूनच मी तुम्हाला सजेस्ट करेल की गावाला जर तुम्हाला भरपूर दिवसासाठी जायचं असेल तर जातानाच भरपूरशी कामे जर करून गेली तर आल्यावर कामाचा लोड पडत नाही। तर इथे आता फॅन खाली मी काही वस्तू
वाळत घातल्या होत्या तर त्याही सुकलेल्या आहेत. तर आपल्याला त्या तेव्हाच्या तेव्हा व्यवस्थित जागच्या जागी सेट करून द्यायचे आहे. तर इथे आलू कांद्याची रॅक व्यवस्थित सुकली होती, तर त्यामध्ये मी न्यूजपेपर टाकलेले आहे. बरेच जण न्यूजपेपर घालत नाही, तर इथे तुम्ही लक्ष द्या, जर न्यूजपेपर घातलं तर त्याचा जो बारीक बारीक कचरा आहे ना, तो खालच्या साईडला जमा होत नाही आणि त्यामुळे रॅक देखील लवकर खराब होत नाही. या व्यतिरिक्त माहेरून येताना मी भरपूरशा वस्तू आणल्या होत्या. त्याचबरोबर आमच्या सासूबाई आल्या, तर त्यांनीही वस्तू आणल्या होत्या. तर या काही वस्तू आम्हाला रिटर्न गिफ्टमध्ये मिळाल्या होत्या. हे एक अप्पे मेकर आहे, त्याचबरोबर हे एक काचेचं कंटेनर आहे. तर या सगळ्या वस्तू मी जागच्या जागी ठेवून दिल्या. ज्या वस्तू वॉश करायच्या होत्या त्या व्यवस्थित वॉश करून घेतल्या. माहेरून येताना मी भरपूरशा डाळी त्याचबरोबर काही खाद्यपदार्थही आणले होते, तर ते व्यवस्थित डब्यामध्ये भरून दिले. कारण पावसाळा सुरू आहे. या वस्तू जर अशाच ठेवल्या तर बरेचदा त्यामध्ये मॉइश्चर येऊ शकतं. या व्यतिरिक्त त्या वस्तूंचा किचनमध्ये पसाराही होतो. एकाच दिवशी जर आपण व्यवस्थित हे सेट करून घेतलं तर जास्त कामाचा लोड पडत नाही. तर मी ही सगळी कामे मग रात्रीच्या वेळेस केली. दिवसा मी आंघोळ करून जेवण करून थोडंसं आराम केलं आणि मग रात्री कामाला लागले. कारण रात्री व्यवस्थित ओटा क्लीन करायचा होता मला. त्याचबरोबर अलमाऱ्याही व्यवस्थित क्लीन करायच्या होत्या. तर त्यासाठी ज्या वस्तू होत्या त्या व्यवस्थित कंटेनरमध्ये भरून घेतल्या. दिवसाच कंटेनर वॉश करून ठेवले. संध्याकाळपर्यंत ते व्यवस्थित सुकले होते. तर इथे बाहेरून जेवढाही पसारा मी आणला होता तो सगळ्या जागच्या जागी लावल्यामुळे आता किचनमध्ये देखील पसारा होणार नाही. तर इथे आता आमची रात्रीची जेवणं आटोपली होती. तर सर्वात प्रथम मी ओटा व्यवस्थित घासून क्लीन करून घेतला. त्यानंतर ओट्यावर माझ्या बऱ्याचशा वस्तू ठेवलेल्या आहेत, ज्या मला वाटत होत्या की वॉश करायची गरज आहे. त्याच वस्तू मी वॉश केल्या आणि ज्या वस्तू मला ओल्या कपड्याने पुसता येईल त्या व्यवस्थित मी पुसून घेतल्या. कारण खूप जास्त काम केल्यानंतरही आपण थकू शकतो आणि आपली तब्येतही बिघडू शकते. तर ही जी रॅक आहे ती माझ्या ओट्यावर ठेवलेली असते आणि त्यावरही खूप जास्त डस्ट जमा झाली होती. पण त्यावरचे जेवढेही कंटेनर होते ते पूर्ण भरलेले आहे. त्यामुळे ते पूर्ण खाली करून वॉश करण्यात खूप जास्त वेळ गेला असता. त्यामुळे ते सगळे कंटेनर माझ्याकडे एक अर्बन वाईपचं क्लीनर आहे, त्याला स्प्रे करून मी व्यवस्थित क्लीन करून घेतले. आणि जी स्टीलची भांडी होती ती फक्त मी वॉश करून घेतली. आणि जे डब्बे मला पुसल्यावर क्लीन वाटत होते ते मी व्यवस्थित स्प्रे करून पुसूनच घेतले. तर इथे अशा प्रकारे मी एका दिवसात स्टेप बाय स्टेप माझी किचन त्याचबरोबर घरातला सगळा पसारा व्यवस्थित सेट करून घेतला. आता दुसऱ्या दिवशी क्लीन केलं नाही तरी चालेल. आता घरात वेळेवर पाहुणेही आले तरी घर खूप छान दिसत आहे, अगदी डस्ट फ्री दिसत आहे. ज्या ज्या मेन वस्तू होत्या त्याच आपल्याला क्लीन करायचं आहे. पूर्ण घर क्लीन करत बसायचं नाही आहे, जेणेकरून तुम्हाला कामाचा कंटाळाही येणार नाही आणि तुमची तब्येतही खराब होणार नाही. तर अशा प्रकारे सुट्टीवरून आल्यावर तुम्ही जर घर आवडलं तर अगदी कमी वेळात आणि एका दिवसात तुमचं घर सेट होतं. तर बघू शकता माझी किचन ही खूप जास्त क्लीन झालेली आहे आणि असं वाटतच नाही आहे की 20 दिवसानंतर आम्ही परत आलो आणि मी क्लिनिंग केली. तर आय होप फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच युजफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.